तुमचं नाव आणि गाव सांगून सुरू करा. माझं नाव सतीश आनंदराव जगदाळे, गाव मुर्टी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मी आदर्श शेतकरी मंडळ मुर्टीचा अध्यक्ष गेली 20-22 वर्ष काम करतो आहे. आणि सामाजिक आणि शेतकऱ्यांच्यामध्ये काम करत असताना आमच्या मुर्टी गावामध्ये जी नैसर्गिक परिस्थिती आहे, या नैसर्गिक परिस्थितीवर मात करण्यासाठी जी राजकीय अनास्था म्हणा किंवा नैसर्गिक अभाव म्हणा, याचा फार मोठा परिणाम आमच्या परिसराला भोगावा लागतो आहे. की जेणेकरून यापासून कॅनल आमच्या एक नदी 20 किलोमीटरवर आणि कॅनल एक 15 किलोमीटरवर आहे. तसं पाहिलं तर आज आमच्याकडं 100 किलोमीटरवरून पुरंदर उपसा सिंचन योजना आली, पण 15 किलोमीटरवरून नदीचं पाणी आम्हाला येणं शक्य होतं. पण राजकीय अनास्थेमुळं आणि आमच्या लोकांच्याकडं झालेल्या दुर्लक्षामुळं आज आमचा भाग हा जिरायत आणि कोरडवाहू सतत होतो आहे. गेली 30-35 वर्ष मी शेती करतो आहे आणि या भागातलं दुःख आम्ही पाहतो. 2 वर्ष बरी गेली की निसर्गाची तरी अनुकूलता असते किंवा नसते आणि त्यात आमचे ससे ओलपट होऊन शेती कधीच फायद्यात येत नाही असा प्रकार होता. त्यामुळे आमच्या भागामध्ये शिक्षणाच्या आणि नोकरीच्या माध्यमातून अनेक लोकांचा उदरनिर्वाह होतो आहे आणि त्यामुळं कसंबसं लोकांचं कुटुंब किंवा जीवनमान चाललं आहे. आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आता पुरंदर उपसा सिंचनचं पाणी आलेलं आहे. खऱ्या अर्थानं पुरंदर उपसा सिंचन योजनेचं जर गणित पाहिलं तर 4 TMC पाणी त्या पुरंदर उपसामधून भीमा खोऱ्यातलं या वरच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या म्हणजे ह्याच्यामध्ये आलं पाहिजे, शेतामध्ये आलं पाहिजे. ही यंत्रणा गेली 20 वर्षापूर्वी चालू झाली आणि परत ती कोलमडून पडली आणि त्याचा फटका फार मोठा आम्हाला शेतकऱ्यांना बसला. आता त्या नवीन दुरुस्त परत केलेले आहेत, परंतु आता परत 20 वर्ष आम्हाला चांगले दिवस येतील असं ठरवता येईल. परंतु त्याचं नियोजन चांगलं झालं पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत सरकारी खर्चानं पाणी जाणं गरजेचं आहे. आता आज अनेक फक्त 5% शेतकरी पाणी घेऊ शकतो आहे, परंतु 95% शेतकरी हा स्वतःच्या शेताला पाणी देऊ शकत नाही. याचं कारण ही झालेली पाईपलाईन हेडवरनं झालेली आहे आणि पायथ्याला आज अनेक क्षेत्र तसंच वंचित राहिलेले आहे. आणि त्याच्यामुळे ज्याच्याकडे थोडी ताकद आहे खर्च करून पाईप करायची किंवा काय करायची तोच शेती करतो आहे. बाकीच्यांचं मात्र छोट्या शेतकऱ्यांचं म्हणा किंवा गरीब शेतकऱ्यांचं हे दुर्लक्षित राहिलेलं आहे. त्याच्यामुळं आज आमचं जर आराखड्यात पाहिलं तर पुरंदर उपशाचं 100% क्षेत्र मुर्टीचं नकाशात असं दिसतं आहे की तुमचा एकही गुंठा पडीक राहणार नाही, इतकं पाण्याची पूर्तता पुरंदर उपशाच्या आराखड्यामध्ये. तर पुरंदर उपशाचं हे जे 4 TMC पाणी येते जर शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोचलं तर खऱ्या अर्थानं आमच्या जिरायती आणि या कोरडवाहू आणि दुष्काळी भागातला शेतकरी सदन होऊ शकतो. आणि या ठिकाणी शेती हा एवढा रोजगाराची संधी असणारा व्यवसाय आहे की या शेतीत कितीतरी रोजगार, अगदी ऊसाचं जर पीक पाहिलं तर अगदी ऊसाची सरी काढण्यापासून म्हणजे ट्रॅक्टरवाल्यापासून ते कारखाना चालण्यापर्यंत अनेक लोकांना रोजगार निर्मिती करणारं ऊसासारखं पीक आहे. यात अनेक लोकांना रोजगार मिळतो. पण खऱ्या अर्थानं आम्ही शेती करायचं का नाहीच? आमच्या जिरायती भागामध्ये जर ऊस लावायला लागले आम्ही तर आम्हाला सांगतात की तुम्ही ऊस का लावला, बाकीची पिकं का केली नाहीत. आज शेतीत कुठलंही पीक पहा, कुठल्याही पिकामध्ये परतळ पडत नाही. पण आज दूध धंदा हा ऊसावर बऱ्यापैकी कनेक्ट आहे की ऊसाच्या धंद्यामुळं किंवा ऊस जर लागवड केलं तर जनावरांना चारा म्हणून हा उपलब्ध होऊन जनावरांचं दूध काढून शेतकरी कसाबसा तग धरू शकतो आहे. परंतु आज जर आपण एक राजकीय पाहायचं म्हणलं तर गेल्या 9-10 वर्षामध्ये मी गेली 35 वर्ष पाहतो आहे की इथं राजकीय मी कुठल्या पक्षाचा माणूस आहे नाही हा विषय सोडा, परंतु एक शेतकरी म्हणून सांगतो की ज्यावेळेस पवारसाहेब सत्तेत होते त्यावेळेस खऱ्या अर्थानं काही फार घडामोडी होत नव्हत्या की शेतकऱ्याच्या फार गाळ्याला येत नव्हतं. परंतु गेल्या 9-10 वर्षामध्ये अनुभव पाहतो आहे कांद्याला एकदाही 30 रुपये किलोच्या पुढं बाजार मिळाला नाही. अगदी 30 रुपये बाजार झाला तरी पटकन निर्यात बंदी केली जाते आणि कांदा 10-15 रुपये किलो कसा विकला जाईल आणि शेतकरी कसा खड्ड्यात जाईल हे धोरण राबवलं जातं. आत्ता गेल्या 2-3 महिन्यापूर्वीचं उदाहरण पाहिलं तर कांद्याला थोडा भाव वाढला होता आणि अगदी एका रात्रीत निर्यात बंदी केली आणि त्याचा परिणाम एवढा वाईट झाला की दुसऱ्या दिवशी कांदा 10-12 रुपये किलोवर आला आणि आज तीच परिस्थिती शेतकऱ्यांची वाईट आहे. म्हणजे इथं दुष्काळी भागातल्या जिरायती भागातल्या शेतकऱ्यांची शेती कशाची करायची? ऊस करावं तर पाणी नाही, कांदा करावं तर बाजारभाव नाही, दुधाचा धंदा करावा तर त्याला चारा टंचा आणि दुधाचा दर, या सगळ्या गोष्टी अत्यंत वाईट आहेत. आणि त्याच्यामुळं ग्रामीण भागामध्ये आज पाहतो ना शहरं सुजत चालली आणि खेडी ओस पडत चालली. याला कारण काय आहे तर खेड्यामध्ये आज रोजगार निर्मिती करण्यासाठी आमचा तरुण खटपटतो, आमचा शेतकरी खटपटतो, रोजगार काम करायचा प्रयत्न करतो, पण त्याच्यामध्ये त्याला टिकाऊ स्वरूप राहत नाही. याचं कारण काय तर या ठिकाणी शाश्वत असं त्याला पाणी नाही, कुठल्याही शेतीमाला हमीभाव नाही आणि ज्याला हमीभाव आहे त्याची गॅरंटी आहे. दुधाला हमीभाव आहे म्हणून अनेक लोक दूध धंद्याकडे वळाली. ऊसाला हमीभाव आहे म्हणून लोक अनेक ऊस पण त्याची जी पूर्तता आहे की दुधाचा दर हा वाढत गेला पाहिजे. आज दूध धंद्यासाठी 1 लिटरला 40 रुपये खर्च येतो आहे,
उत्पादन खर्च आणि शेतकऱ्याला मिळतो 25 रुपये. 15 रुपये तोट्यात धंदा करणार कुठला धंदा चालला आहे मला सांगा. कुठला माणूस तोट्यात धंदा करतो. पण शेतकरी आपली उपजीविका करण्यासाठी कष्ट करत राहतो, कधी नफ्या तोटीचा विचार करत नाही आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत या ग्रामीण भागामध्ये जीवन जगतो. का तर शहरात जाणं त्याला शक्य नाही. शेती सोडून जाणं, आपल्या परिसरातलं आपल्या कुटुंब सोडून जाणं त्याला शक्य नसतं. आणि म्हणून सरकारनं म्हणा किंवा जी काय आता लोकसभेचं इलेक्शन आलेले याच्यामध्ये राजकीय पाहायचं म्हणलं तर आमच्या खासदार सुप्रिया सुळे आज संसदरत्न भाजपच्या काळामध्ये त्यांना 7 वेळा मिळालं. एक हुशार आणि अनुभवी आणि तज्ज्ञ अशा व्यक्तींची प्रतिनिधीची गरज आहे आणि त्या योग्य आहेत. परंतु आता 2 गट झाले आणि आमचेच दादा ना आमचेच साहेब, आता आम्ही कुठं जायचं आणि यांच्या वादात आमचा भोवरा झाला आहे. आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं आमच्या या जिरायती भागावर किंवा या दुष्काळी भागावर बारामतीचं राजकारण चालतं. आम्ही एवढी वेळी आहोत की गेली 50-60 वर्षापासून आमचे वडील सांगायचे, आमचे वडिलाची जी लोक आहेत ती सांगायचे की आपल्याला गुंजवणीचं पाणी यायचं आणि हे फक्त आणू शकतात ते पवारसाहेब. म्हणून आम्हाला कळायला लागलं तसं गुंजवणीचं आमचं तोंडपाठ झालं. पण गुंजवणीचं पाणी फक्त ऐकण्यापुरतं 50 वर्ष राहिलं. अजून आम्हाला गुंजवणीचं अगदी इथं तीर्थ म्हणून सुद्धा ते पाहायला मिळालं नाही आणि ते मिळलं का नाही हे संपलाच विषय. परंतु त्याच्या जीवावर आमच्या जिरायती या दुष्काळी भागानं एक मोठी पवारसाहेबांच्या पाठीमागं राहिली आणि आज बी त्यांच्याच पाठीमागे आहेत. का तर दुसरा प्रतिस्पर्धी नाही. पण आज या महाभारतासारखा घरातले घरात युद्ध यांचं राजकारणासाठी चाललं आहे. कुणी कुठं पळतं आहे, कुणी कुठं पळतं आहे. म्हणजे आम्ही शेतकऱ्यांनी काय करायचं. या नीरा नदी ते करा नदी ही जर जोड प्रकल्प केला, फक्त 15-20 किलोमीटर अंतर आहे. निरेचं पाणी जर करा नदीमध्ये टाकलं तर या मधला टापू जो आहे तो 100% ओलिताखाली येईल. आम्ही म्हणतो तुमचं हक्काचं पाणी देऊ नका. तर मला सांगा, जर आम्ही कॅनलचं पाणी मागायला लागलो तर ते सांगतात की पाणी शिल्लक नाही. मला सांगा, आता लोकांनी कर्ज काढून आणि जमिनी विकून म्हणा किंवा बोजा उरावर घेऊन आज वाकी चोपडत असेल, आमच्या मोराळवाडीपर्यंत, उंबरवाडीपर्यंत लोकांनी कॅनलवरून स्वतःच्या खर्चानं लिफ्ट करून आणले. ते कोलमडून पडले, त्यात कर्जाच्या ओझ्याखाली पिचले गेले, फक्त जगायपुरतं काम केलं. मग हे पाणी कुठलं आलं. जर तुमचं शिल्लक नाही कोटा तर हे आमचीच लोकांनी आणलं ना. हे जर सरकारी स्कीममधून ओपन पाणी आलं असतं, निरेचं पाणी करीत आलं असतं तर आमच्या लोकांना कर्ज बाजारावरून सशी ओलपट झाली नसती. पण कुणी विचार करत नाही. कुणी आमच्या जुने कार्यकर्ते मेले ओरडून की निरेचं पाणी करीत आणा, नदी जोड करा, तिकडून लिफ्ट आणून तरी आम्हाला पाणी सोडा. पण कुणी आमचा विचार करत नाही. फक्त मतदानापुरते आमच्या जिरायती भागाचा, दुष्काळी भागाचा विचार केला जातो आणि पर्यायानं या भागाची जी परवड आहे, आज आमच्या भागात आज पिण्याला पाणी आणि शेतीचं तर सोडा, शेती होईल का नाही. लोक तरुण पिढी तर वाम मार्गाला लागली, संपली की आता आपल्या शेती करणं शक्य नाही आणि एखादा नादावला तर तो भिकारी होतो आहे. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे. आज कष्टाचा धंदा शेतीचा आहे, पण त्याला पाण्याचा हमी नाही. आणि ही ज्या स्कीम आहेत त्या उचल पाण्याच्या स्कीम, आता पुरंदर उपसा आहे, आमच्यापर्यंत पाणी असतोवर 2 दिवस चालतं आणि 4 दिवस बंद होतं. कसं शेतकऱ्यांनी शेती करायची. पैसे भरून पाणी मिळत नाही. लोकांनी पाईपलाईन लाखो रुपयाच्या केल्या आहेत. आज शेतापर्यंत पाईपलाईन आणल्यात, पण त्यात पाणी नाही आलं तर ती शेती काय मोकळी पाहिजे का. म्हणजे असे अनेक प्रश्न आमचे या जिरायती भागातले आहेत. आज खाली जळगावपासून ते जोगवडीपर्यंत हा जो आमचा भाग आहे, अगदी वरून पहा, अक्षरशः या भागात कोणी मुली देत नाही. या भागातल्या मुली केल्या जातात, पण आमच्या भागात मुलांना मुलीसुद्धा येत नाही. का तर आम्हाला उघड्या माळावरची किंवा जिरायती किंवा दुष्काळी पट्ट्यातली ओळखलं जातं. म्हणजे कुठल्याच बाजूने आमची पट ठेवली नाही. आणि मग या दृष्टिकोनातून या राजकारणी लोकांनी याचा बोध घ्यावा की या जिरायती भागाने जे आपल्याला बरोबरून सगळं सहकार्य केलं, त्यांना न मागता आता त्यांचं काय मागणं आहे, फक्त पाणी. आणि ते पाणी कुठलं, तर पिण्याचं पाणी आणि शेतीचं पाणी. आणि तुमच्या हक्काचं आहे. आज या बाजूला आम्हाला ठिबक शेती करा म्हणतात, पण आज कॅनलच्या पट्ट्यामध्ये डुबुक शेती झाली. आज कितीतरी पड क्षेत्र अतिरिक्त पाणी झाल्यामुळं न दिलं जातं आहे आणि कितीतरी क्षेत्र पडले. आमची शेती पाण्या वाचून पडली आणि ती पाणथळ होऊन पडली. हा दुराभास कशामुळं आहे, तर आमच्याकडे जर हेच जर व्यवस्थित नियोजन करून पूर्वी केलं असतं, अजून बी करण्यासारखी संधी आहे. जरी पुरंदर उपसा केलं तरी पण ते अजून नीट चालेल आणि लोकांच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी येईल याची गॅरंटी नाही. का तर 20 वर्षात आपण अनुभवलं आहे. यापुढे बी राजकारण त्यांच्या नियोजनाअभावी आणि त्या योजनेच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यापर्यंत ते पोचेल याची गॅरंटी नाही. शेतकरी फक्त कर्ज काढतोय, पाईपलाईन करतोय, आशेला राहतोय, पण त्याची आशा ही अनपेक्षित राहते. आणि म्हणून मतदान लोक करायचे तिकडे करतील, तो विषय वेगळा आहे. परंतु खऱ्या अर्थानं आमच्या भागातली पाण्याची समस्या, जिरायती भागातल्या रोजगाराची समस्या, मला सांगा 10 वर्षात एकतरी कंपनी नवीन निघाली का हो. कुठेही रोजगार निर्मितीसाठी या सरकारनं केलं नाही. आणि म्हणून आम्ही पवारसाहेब आमचं चांगलं काम म्हणतो की त्यांनी IT कंपनी आणल्या, अनेक कारखानदारी उभी केली, कंपनी आणल्या आणि त्यातून अनेक लोकांना रोजगार लागला. कोण राजकारण करतं आहे, कोण याच्यापेक्षा लोकांच्या हाताला काम कसं लागतं, लोकांच्या
बाजारात पैसा कसा येईल? शेतकऱ्याच्या खिशात पैसा आला तर बाजारात पैसा येतो. शेतकरी जर भिकारी झाला तर सगळे बाजार ओस पडतात. कुठलाही व्यावसायिक बघा गावात चौकशी करून, कोणीही सांगतो मी प्रॉफिटमध्ये फक्त गुंतवणूक केली आणि ते फक्त माणसं थांबतायत. कुठलाही धंदा हा नफ्यात येत नाही, याला कारण शेतकऱ्याच्या हातात पैसा नाही. आणि म्हणून शेतकऱ्याला या ठिकाणी ठेवून खऱ्या अर्थाने विकसित केला तर खऱ्या अर्थाने देश विकसित होईल, घरं विकसित होईल, रोजगार निर्मिती होईल. आणि याच्यापेक्षा अधिक काय सांगावं? त्या पुढच्या काळामध्ये जनता फार सुशिक्षित आहे, सुजाने. कुणाला मतं द्यायची ती देतील, पण जे येतील त्यांनी एकच काम करावं, हे नक्की बोध घ्यावा याचा. आणि आमच्या भागामध्ये सर्वांगीण बारमाही पाणी कसं शेतीचं येईल? मग ते गटराचा आणा, नदीचा आणा, पुराचा आणा, पण आमच्या लोकांना पाणी द्या, नाहीतर आमची लोक एक दिवस या वाळवंटातून खरंच मुक्त होतील. आणि आत्ता अनेक तुम्हाला समस्या सांगतो. आमच्या गावाचं उदाहरण, 25% जमीन आमच्या लोकांनी विकली दुसऱ्या लोकांना. का? तर झालेलं कर्ज. आज सोसायटी आमच्या सगळ्या तोट्यात आहे. त्याचं कारण काय? तर याचं कारण एकच की कर्ज घेतलेलं फेडायला आमच्याकडं उत्पन्नच येत नाही. आणि मग त्याचा परिणाम एक वाईट होतो आहे की सतत शेतकरी कर्जबाजार होतो आणि त्याच्यामुळे जमिनी विकावं लागतात. आज 25% आमच्या भागातलं क्षेत्र हे बाहेरच्या लोकांनी विकत घेतलं आहे. आणि त्याचा एवढा वाईट परिणाम झाला आहे की आज आमची लोकं फक्त विकायच्या मागं लागून मोकळे व्हायला लागलेत आणि भिकारी व्हायला लागलेत. ही जर परिस्थिती जर पाणी नाही आलं तर अजून वाढेल, हीच एक शक्यता वाटते. म्हणून भविष्यामध्ये लोकांनी बोध घ्यावा आणि खऱ्या अर्थानं योग्य ठिकाणी मतदान करावं. आणि हा लोकशाहीचा बाजार किंवा काहीतरी ससेहोलपट लोकांना फक्त मतदानापुरतं बेरजेत न धरता या लोकशाहीमध्ये सर्वांगीण जनतेचा विकास होण्यासाठी धोरणं केली. आणि या जिरायती भागाचं खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम करण्यासाठी नदीचं पाणी, दोन्ही खोऱ्याचं, भीमा आणि नेरा खोऱ्याचं पाणी जर मधल्या भागाला बारमाही आणलं तर वाया जाणारच पाणी आम्हाला द्या, पण ते हक्कानं द्या. हीच एक आम्ही सगळ्या राज्यकर्त्यांना विनंती करतो आणि मी थांबतो. धन्यवाद.